मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बघूया ट्यूब पॅटर्न्स कोणते कोणते असतात ट्यूब शीटवर. मित्रांनो, मोस्टली ट्यूब पॅटर्न्स हे 4 टाइपचे असतात. एक एक आहे तो ट्रायंग्युलर, दुसरा आहे तो रोटेटेड ट्रायंग्युलर, तिसरा आहे तो स्क्वेअर आणि चौथा आहे तो रोटेटेड स्क्वेअर. मित्रांनो, ट्रायंग्युलर म्हणजे ज्यामध्ये अँगल आहे तो तुमच्या 2 ॲक्सिस मधला जो अँगल आहे तो 30 डिग्रीज असतो आणि रोटेटेडमध्ये तो अँगल 60 मेंटेन केलेला असतो आणि स्क्वेअरमध्ये तो 90 असतो आणि रोटेटेड स्क्वेअरमध्ये 45 असतो. मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही रोटेटेड ट्रायंगल म्हणजे तुमच्या शिफ्टवर असे ट्रायंगलला ट्यूब शीटवर असे नंबर ऑफ होल केलेले असतात, पण त्यांचा पॅटर्न असा ट्रायंग्युलर टाइपमध्ये असतो आणि स्क्वेअर असला तर असा असतो. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता हे जे होल्स आहे, हे जे डिस्टन्स आहे मित्रांनो, हे डिस्टन्स असते ते लिगामेंट असतं आणि आणि मित्रांनो, हे जे लिगामेंट डिस्टन्स आहे ते स्क्वेअर पॅटर्नमध्ये जास्त असतं आणि कंपॅरिझनमध्ये ॲज कंपेअर टू ट्रायंग्युलरमध्ये कमी असतं मित्रांनो. आणि मग ह्या ट्यूब पॅटर्न्स मध्ये कुठल्या स्क्वेअर पॅटर्न आणि रेक्टँगल पॅटर्न मध्ये कुठली इफिशियन्स आहे तो आपण अपकमिंग स्लाइड मध्ये बघूया आणि या ट्यूब पॅटर्नचा काय इफेक्ट होतो हे आपण बघूया. मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही ही ट्यूब शीट आहे मित्रांनो. इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो, ह्या ट्यूब शीटवर असे नंबर ऑफ होल्स केलेत, पण त्यांचा जो पॅटर्न आहे हा जो आहे तो ट्रायंगल पॅटर्न. तुम्ही इथे बघू शकता ह्या पद्धतीचा असा ट्रायंगल क्रिएट होतो. ह्या ह्या टाइपचा इथे पण ट्रायंगल क्रिएट होतो. असं सगळीकडे असे ट्रायंगल क्रिएट होतात. पण तुम्ही इथे बघू शकता तर इथे स्क्वेअर तयार होतात मित्रांनो. असे स्क्वेअर तयार होतात. असे स्क्वेअर तयार होतात. तर मित्रांनो, हे आहे ट्यूब शीट आणि या ट्यूब शीटमध्ये आपण ट्यूब इन्सर्ट करतो. जसं की बघू शकता आता तुम्ही कंपॅरिझन घेऊ शकता की तुमचा फ्रंट व्ह्यू आणि बॅक साइडला ट्यूब्स आहेत. मग त्यामुळे फ्रंट व्ह्यूला बघितलं तुम्हाला नुसते होल दिसतात, ट्यूब दिसत नाही असं कन्सिडर करा. मग मित्रांनो, बघूया आपण ह्या पॅटर्नचा काय इफेक्ट होतो. मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही हा जो आहे तो स्क्वेअर पॅटर्न वाला आहे आणि मित्रांनो या नोझल मधने असं वॉटर फ्लो होतं मित्रांनो आणि जेव्हा हे वॉटर फ्लो होतं मित्रांनो इथे इझिली डिस्टन्स स्क्वेअर मध्ये बघू शकता तुम्ही इझिली असं वॉटर फ्लो होऊ शकतं मित्रांनो. पण हा जर असेल तर ट्रायंग्युलर जर घेतला तर इथं हे कुठे वॉटर फ्लो झाला तर हे थर्ड पार्टीला अडथळा क्रिएट करते आणि यामुळे मित्रांनो टर्ब्युलन्स क्रिएट होतो आणि जेव्हा मित्रांनो टर्ब्युलन्स क्रिएट होतो त्यामुळे त्या टायमाला हीट ट्रान्सफर जास्त होते. मग मित्रांनो, जेव्हा ट्रायंगुलर पॅटर्न आपण यूज करतो त्या टायमाला आपल्याला थर्मल इफिशियन्सी म्हणजे हीट ट्रान्सफर जास्त होते आणि आपलं हीट ट्रान्सफर जास्त होतं. मग आपण जेव्हा ट्रायंगुलर पॅटर्न यूज करतो त्या टायमाला आपल्याला हीट ट्रान्सफर आणि आपली इफिशियन्सी जादा होते. पण मित्रांनो, मी जसं म्हणलं होतं जे लिगामेंटचं डिस्टन्स असतं ते ट्रायंगुलर पॅटर्न मध्ये कमी असतं. जर तुम्हाला मेंटेनन्स मंथली किंवा वीकली करायचं असेल तर त्या टायमाला तुम्ही ट्रायंगुलर पॅटर्न यूज करू शकत नाही. कारण त्यामध्ये मित्रांनो जे ट्यूब शीटचा डिस्टन्स आहे म्हणजे ट्यूब्स मधले डिस्टन्स आहे ते कमी असतं ॲज कंपेअर टू स्क्वेअर मध्येच. मग त्या टायमाला जर तुम्हाला मेंटेनन्स जर डेली या वीकली करायचं असेल तर त्या टायमाला मित्रांनो तुम्हाला रेक्टँग्युलर ट्यूबचा यूज करावा लागेल मित्रांनो. आणि ज्या टायमाला जर मित्रांनो इथं टर्ब्युलन्स क्रिएट झाला तर दुसरी गोष्ट म्हणजे प्रेशर लॉसेस होतात मित्रांनो. हे पण गोष्ट तुम्हाला कन्सिडर करावी लागेल. अशा रीतीने ह्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये अजून काही शिकूया.